नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता रायाला सगळेजण चुकीचं समजतात की त्याने एका काकांना इथे त्रास दिला, पण कुणीही त्याच्या मागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नसतो. मात्र इथे जिजीला उमाला बरोबर कळलेलं असतं की या सगळ्याच्या मागे नक्की कारण काय आहे. राया हे सगळं नाटक करतोय हे कळल्यानंतर इथे आता जिजी म्हणते, सांग ना राया, हे सगळं तू नाटक करतोयस ना? तेव्हा इथे राया आता गप्पच बसतो. तेव्हा मंजिरी म्हणते, नाटक? राया, हे सगळं काय आहे? तेव्हा शशिकला म्हणते, काही नाटक वगैरे करत नाही आहे तो. या रायाने जाऊबाईंच्या डोळ्यावरती आहे ना पट्टी बांधली इथे, त्याच्यामुळे त्यांना आता काही स्पष्टपणे दिसत नाही आहे. पण हा राया जाऊबाईंना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करतोय, हेच नक्की. तेव्हा इथे नाना म्हणतात की राया, हे सगळं काय आहे? काय म्हणते उमा? सगळं खरं आहे का? तू नाटक करतोयस का? तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की नाही नाना, मी नाटक करत नाही आहे. तेव्हा उमा म्हणत असते, राया मग खरं खरं सांग, तुला निक्कीने धमकी दिलेली नाही आहे का? तिने धमकी दिले म्हणूनच तू असा वागतोयस ना? तेव्हा इथे आता निक्कीने त्याला धमकी दिलेली असते, हे रायाला आता आठवतं. निक्की म्हणालेली असते की ठीक आहे, मग तू सिद्ध कर की तुझं आणि मंजिरीचं एकमेकांवरती प्रेम नाही आहे. तू असं काहीतरी कर की तिच्या नजरेतून तू पळून दाखव, तिच्या मनातून तू उतरून दाखव. आणि इथे रायाने आता शब्द दिलेला असतो. तेव्हा मंजिरी इथे रायाला चुकीचं समजते, पण जी रायाला चुकीचं समजत नाही. तेव्हा राया म्हणतो की ठीक आहे, मी तुला मिस फायरच्या मनातून उतरवून दाखवेन. आणि त्यासाठी राया हे सगळं नाटक करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जीजी म्हणत असते की राया, सांग ना, तू हे सगळं नाटक करतोयस ना? तुला निक्कीने धमकी दिली आहे ना? तेव्हा मंजिरी म्हणते, राया, हे सगळं खरं आहे का? नाना म्हणतात की राया, अरे काय म्हणते उमा, हे सगळं खरं आहे? तुला या निक्कीने धमकी दिली आहे का? तेव्हा इकडे आता रायाला आठवतं, जर मी इथे काही बोललो तर निक्की घरावरती बुलडोजर चालवेल. कारण ती आधीच म्हणालेली असते की जर तू या सगळ्याबद्दल कुणाला काही सांगितलंस तर या घरावरती बुलडोजर चालवलंच म्हणून समज. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता निक्की म्हणत असते आपल्या मनामध्ये की ही म्हातारी जरा जास्तच बोलते. ही कोण आहे रायावरती अधिकार गाजवणारी? आता जर राया पचकला, त्याने जर सांगितलं की मी त्याला धमकी दिली आहे म्हणून तो हे सगळं करतोय, तर राया पुन्हा एकदा या म्हातारीच्या आणि गावकऱ्यांच्या नजरेमध्ये हिरो बनेल. आणि मला तेच होऊ द्यायचं नाही आहे. मला इथे रायाला या सगळ्यांच्या नजरेमध्ये हिरो बनू द्यायचं नाही आहे. तेव्हा इथे निक्की आहे, त्याने म्हणते, काय रे, हे काय करताय तुम्ही? आणि रायावरती का तुम्ही जबरदस्ती करताय? त्याला का प्रश्न विचारताय? त्याला घेराव घालून त्याच्याकडून तुम्हाला हवं ते वधून घेऊ नका, कळलं ना? राया तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला इथे बंधनकारक नाही आहे. तेव्हा इकडे जीजी म्हणत असते, गप्प बस ना तू, आम्ही तुझ्याशी बोलतोय का? नाही ना, आम्ही रायाजवळ बोलतोय. आमच्या प्रश्नांची उत्तरं राया देईल, तू नाही. त्याच्यामुळे तू मध्ये मध्ये बोलू नकोस, कळलं का तुला? तेव्हा इकडे आता जीजी म्हणत असते की राया बोल, तू बोल, तुझ्याकडून आम्हाला उत्तर हवं आहे. ह्या मुलीने तुला धमकी दिली आहे की नाही? तेव्हा इकडे आता उमा म्हणत असते की मला माहिती आहे, तू जरी सत्य सांगितलं नाहीस ना, तरी मला सगळं कळतं आहे. कारण मी सुद्धा एक आई आहे आणि मी माझ्या मुलाला अगदी बरोबर ओळखलं आहे. तेव्हा इकडे निक्की म्हणत असते की तुम्ही काय ओळखलं आहे त्याला? तुम्हाला माहिती आहे का तो नक्की कसा आहे? त्याच्या मनात काय चाललं आहे? तुमच्या मागोरी तो काय करतो? हे जर तुम्हाला कळलं ना, तर तुम्ही कधीही रायाच्या तोंडाकडे सुद्धा बघणार नाही. तुम्हाला माहिती आहे तुमच्या मागोरी तो काय करतो? त्याचं आणि हिचं, असं ती म्हणायला जाणार. तेवढ्यातच इथे राया म्हणतो, निक्की, अगं मी तुला सबूत दिलाय ना, मग तू का मध्ये मध्ये बोलतेस? हे बघ, तू काही बोलू नकोस, गप्प बस. निक्की म्हणते, गप्प बस तू, तू काय बोलू नकोस. मला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मागोरी राया? आणि असं म्हणाल्यानंतर जीजी म्हणत असते, तू कोण आहेस गं थांबवणारी रायाला? रायाला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे. खरं तर राया, तुला बोलायची सुद्धा गरज नाही आहे. मला बरोबर माहिती आहे, तू कधी चुकीचं वागूच शकत नाहीस. कळलं तुला? तू कधीही चुकीचं वागू शकत नाहीस. अरे राया, आधी मी तुला ओळखायला चुकले होते, तेव्हा माझी चूक झाली. म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्यासमोर घडत होत्या, पण तरीसुद्धा मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि तुझ्यावरती नाही. पण आता मला ती चूक करायची नाही आहे. आता माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, कळतंय तुला? तेव्हा इकडे निक्की म्हणते, अगं ये म्हातारे, तू जरा जास्त बोलतेस असं नाही वाटत आहे का तुला? रायावरती विश्वास ठेवतेस. तुला माहिती आहे का तो काय करतोय ते? त्याने काय केलं आहे? तुझी किती मोठी फसवणूक केली आहे, कळतंय तुला?
तेव्हा इकडे जीजी म्हणते, अजिबात नाही, त्याने माझी काही फसवणूक केलेली नाही आहे. उलट त्याने प्रत्येक वेळेला आमची मदतच केली. आणि हे बघ, तू रायाला चुकीचं म्हणू नकोस हा. त्याने कधी काही चुकीचं केले नाही आहे. मला माहिती आहे ना, राया नालायक असू शकतो, पण राया नीच कधीच नसणार आहे. तेव्हा इकडे जीजी म्हणते, आणि तू काय गं, तू इथे कोण आलीस आमच्या दोघांमध्ये बोलायला? माझं आणि रायाचं बोलणं चालू आहे ना, मध्ये मध्ये बोलू नकोस. तेव्हा निक्की म्हणते, ए म्हातारे, तू जरा जास्तच बोलतेस असं नाही वाटत का तुला? तेव्हा राया म्हणतो, निक्की तोंड सांभाळून बोल. तेव्हा निक्की म्हणते, काही चुकीचं बोलत नाही आहे मी. तू माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, कळलं ना? निक्की आहे मी, निक्की. कोण आहे तुला चांगलंच माहिती असेल ना, मग तरीसुद्धा माझ्याशी बोलण्याची अशी हिंमत करतेस तू? मी कोण आहे तुला माहिती नाही आहे? तेव्हा जीजी म्हणते, मला माहिती आहे ना तू कोण आहेस ते. मी एका आगाऊ, उद्धट आणि एका नालायक मुलीशी बोलते. ती लोकांवरती इथे हक्कदारी गाजवत असते, त्यांना त्रास देत असते. अशा एका उद्धट मुलीशी मी बोलते. अजून काय सांगू तुझ्याबद्दल? तेव्हा निक्की म्हणते, तू जरा जास्तच बोलतेस. याचे परिणाम तुला भोगावे लागतील. याचे खूप मोठे दुष्परिणाम तुला भोगावे लागतील. हे जे तुझं घर आहे ना, आत्ताच्या आता तुझ्या नजरेसमोर तुझं घर पाडू शकते. आणू का बुलडोझर? तेव्हा इकडे राया म्हणत असतो, ए निक्की, असं काही करू नकोस, कळलं ना तुला? बिलकुल असा विचारही करू नकोस. मी तुला शब्द दिलाय ना, मग तरीसुद्धा तू असं का बोलतेस? आपलं ठरलंय दोघांचं. तेव्हा जीजी म्हणते, अरे राया, हिला काय करायचं आहे ते करू दे रे, मी नाही घाबरत. अरे तू आमच्यासाठी जे काही केलेस ते मी सगळं विसरून जाऊ का? इथे मी स्वार्थी विचार करू? अजिबात मी आता स्वार्थी विचार करणार नाही आहे राया. हिने काय सांगितलं? ही आमचं घर पाडेल, हो ना? म्हणूनच तू हे सगळं तिचं ऐकतोयस ना? जा निक्की जा. अगं तुला काय धमकी द्यायची आहे ना, ती तू धमकी दे. जा, आमचं घर पाडायचं आहे ना तुला? आत्ता जा आणि आमचं घर पाडून टाक. मी नाही घाबरत, पण मी माझ्यासाठी, माझ्या या घरासाठी मी अजून रायाला त्रास देणार नाही आहे. आत्तापर्यंत रायाने खूप काही सहन केलं. मी पण तुला त्रासच दिला रे आत्तापर्यंत, पण तरीसुद्धा सगळं सहन केलंस ना? इथे तू प्रत्येक वेळेला आमच्या मदतीला धावून आलेस. अरे सांग ना, काय काय सांगू तुला? किती तुझा चांगुलपणा इथे बोलून दाखवू? अरे राया, तू इथे यांचा जीव वाचवलास, माझ्या मंजिरीचा जीव वाचवलास, निखिलचा जीव वाचवलास, माझ्या रुचिताचा जीव वाचवलास, तिच्या बाळाचा जीव वाचवलास. अरे एवढं सगळं केलंस तू आमच्यासाठी, मग तरीसुद्धा मी आता तुला त्रासच द्यायचा आहे का? अजिबात नाही. तेव्हा इथे राया म्हणतो की मी एवढं काही केलेलं नाही आहे, ते माझं कर्तव्यच होतं. अहो नाना, तुम्ही तरी सांगा ना जिजीला समजावून. तेव्हा नाना म्हणतात, नाही राया, आज मी तिला गप्प करणार नाही आहे. तिला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे. तिचं मन मोकळं करू दे तिला. तिच्या मनामध्ये जे काही आहे ना, ते सगळ्यांना सांगू दे. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, अरे मिस फायर, तू तरी समजाव ना इकडे जिजीला. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, नाही राया, मी काय सांगणार आहे आता जिजीला? तेव्हा जिजी म्हणत असते की राया, अरे निक्की आता इथे तुला एवढं बोलली, पण तरीसुद्धा तुझ्या तोंडातून एक शब्द आला नाही. इथे मंजिरी आता मला काय सांगणार आहे? काय बोलणार आहे ती? मला काय गप्प करणार आहे? अरे मला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे. अरे इथे मंजिरीचा तू खरा मित्र आहेस रे. मित्र म्हणजे काय असतो ना, हे तू प्रत्येक वेळेला वेळोवेळी इथे सिद्ध केलेलं आहेस. अरे तू माझ्या इथे मुलीचा जीव वाचवलास. यांना जेव्हा हार्ट अटॅक आला होता तेव्हा तूच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होतास ना? त्यानंतर आमच्या दुकानाला आग लागली होती, तेव्हा मंजिरीलासुद्धा दुकानातून, त्या आगीतून तूच बाहेर काढलंस. तेव्हा तिचासुद्धा जीव तूच वाचवलास. निखिलला मदत केलीस. अरे काय काय सांगू तुला? मी प्रत्येक वेळेला तुला चुकीचं समजले, तुझा रागराग केला, पण तू प्रत्येक वेळेला आमची मदत करायला आलास. कधीही माझा राग केला नाहीस, मला चुकीचं समजलं नाहीस. तेव्हा इथे राया म्हणतो की जीजी, अहो मी इतकं खरंच काही नाही केलं, मी फक्त माझं कर्तव्य केलं आहे, बाकी काही नाही. तेव्हा इकडे जीजी म्हणत असते, नाही रे राया, नाही, या सगळ्या गावकऱ्यांना कळू दे की यांनी तुला चुकीचं समजलं. अरे तुझ्यावरती अविश्वास ठेवला. हे गावकऱ्यांनी काय चांगलं केलं रे सांग तू? माझ्या मुलीवरती जेव्हा त्या जयने तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले, तिला तिथे एवढ्या सगळ्या माणसांसमोर उभं केलं, तिच्या चारित्र्यावरती बोट दाखवलं, तेव्हा मात्र सगळेजण त्या जयच्या बाजूने होते ना, हो की नाही? सगळ्यांनी माझ्या मुलीवरती अविश्वास दाखवला की नाही? पण फक्त तू असा एकमेव व्यक्ती तिथे होतास ज्याने माझ्या मुलीची बाजू घेतली. तिच्या बाजूने तो सगळ्यांशी भांडला. तो म्हणला की नाही, मिस फायर कधीच चुकीचं नसू शकते, ती कधीच चुकीचं वागूच शकत नाही, आणि तू तिला निर्दोष सिद्ध केलंस. जयने हे सगळं मुद्दामून केलं होतं, तिच्या चारित्र्यावरती मुद्दामून शिंतोडे उडवले होते, जेणेकरून
तिची इज्जत जावी, लोक तिच्याकडे वाईट नजरेने बघावेत, म्हणून हे सगळं जयने केलं होतं. हे नंतर त्याने कबूल केलं. तू ते कबूल त्याच्याकडून करून घेतलंस. तू माझ्या मुलीला निर्दोष सिद्ध केलंस. हा तुझा मोठेपणा झाला. तू आमच्यासाठी प्रत्येक वेळेला धावून येतोस, आमच्या सगळ्यांची प्रत्येक वेळेला मदत करत असतोस. अरे, स्वतःचा विचार कधीच करत नाही. तू माझ्या मुलीला वाचवलंस, किती वेळा तरी वाचवलंस. तो जय तिला मारायला टपला होता. अरे, तिच्याबरोबर लग्न करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होता. पण तू काय केलंस? योग्य वेळेवरती येऊन तू माझ्या मुलीचं लग्न थांबवलंस. तू मला वेळोवेळी पदोपदी सांगितलंस की जीजी, तुम्ही मिस फायरचं लग्न त्या जयबरोबर करू नका. हवं तर दुसरा कुठल्या मुलाबरोबर करा, पण इथे जय घोरपडे बरोबर नको. तू प्रत्येक वेळेला मला सांगितलंस की नाही? पण सगळ्या गोष्टी माझ्यासमोर घडत होत्या की तो माझ्या मुलीला कशा पद्धतीने त्रास देत होता. तरीसुद्धा मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला. तुझ्यावरती मी विश्वास नाही ठेवला. हे माझं चुकलंच. मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. तेव्हा इकडे आता जीजी म्हणत असते की राया, तू त्या वेळेला योग्य वेळी आलास म्हणून माझ्या मुलीचं लग्न थांबवलंस आणि त्या जय घोरपडे त्या नालायक माणसाबरोबर माझ्या मुलीचं लग्न होता होता राहिलं. नाहीतर मी आयुष्यभर स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. तेव्हा जीजी म्हणते, अरे, इतकं सगळं केलंयस तू आमच्यासाठी आणि आता इथे ही निक्की तुला धमकी देते आणि तुझ्याकडून जे तिला हवंय ते करून घेते का? तर या घरासाठी नाही. आता मी माझ्या मुलावरती अन्याय होऊ देणार नाही आहे. आतापर्यंत मी तुला त्रास दिला, मी स्वतःही तुला त्रास दिला, तुला चुकीचं समजले, तुझ्यावरती वाईट साईट आरोप केले, पण तरीसुद्धा तू माझा राग केला नाहीस. तू नेहमी माझ्याशी नीटच वागलास, माझ्याशी प्रेमानेच बोललास आणि जेव्हा जेव्हा आमच्या घरावरती संकट आलं तेव्हा तेव्हा तू आम्हाला त्या संकटातून बाहेर काढलंस. जेव्हा जयने यांना अटक केलं होतं तेव्हा तू स्वतः जेलमध्ये गेलास आणि त्यांना तू बाहेर काढलंस. निखिलला गरज होती तेव्हा शिक्षणासाठी तू त्याला मदत केलीस. सगळंच तर तू चांगलं केलंस ना. मग आता जर माझ्या मुलाला गरज आहे तर मग मी माझ्या मुलाची साथ द्यायची नाही का? मी माझ्या मुलाचा इथे हात धरायचा नाही का? आज मी तुम्हाला सगळ्यांना विचारते की तुम्ही रायाला चुकीचं का समजता? आत्तापर्यंत रायाने काय चुकीचं केलं आहे? उलट त्याने तर प्रत्येक वेळेला प्रत्येकाची साथच दिलेली आहे, मदतच केलेली आहे. राया तुम्हाला इथे वाईट वाटतो का? वाईट वाटतो तुम्हाला? राया खरंच इथे या माणसाबरोबर चुकीचं वागू शकतो? एवढ्या टोकाचं तो कधीच वागू शकत नाही. मला माहिती आहे ना, हे सगळं तो मुद्दामून करतोय आणि ह्या निक्कीच्या सांगण्यावरून करतोय, हे सुद्धा तुला माहिती आहे, हो की नाही राया? आणि मलासुद्धा माहिती आहे. म्हणून तर मी इथे ठामपणे स्पष्टपणे सगळ्यांसमोर हे बोलते की हे सगळं तू तुझ्या मनाने करत नाही आहेस. निक्कीने तुला धमकी दिली आहे म्हणून तू हे सगळं करतो आहेस. तेव्हा इकडे राया, तुझं आणि यांचं बोलणं मी ऐकलं होतं. तू त्यांना इथे नाटक करायला सांगितलेस हे मला आधीपासूनच माहिती होतं. तेव्हा इकडे आता मंजिरी त्यांच्याकडे बघतच राहते. मंजिरी आता रायाची मैत्रीण असूनसुद्धा त्याला चुकीचं समजते. पण इथे जीजी नाही, कारण जीजीचा रायावरती आता विश्वास बसलेला असतो. जीजी रायाचा हात पकडते आणि त्याला म्हणते की राया, अरे तू माझा मुलगा आहेस, मी आई आहे तुझी आणि एक आई आपल्या मुलाचं कधीच इथे वाईट बघत नाही. हे तुला पण माहिती आहे की नाही? मग मी माझ्या मुलाचं वाईट कसं काय बघू? आत्तापर्यंत ज्या मुलाने आम्हाला खंबीरपणे साथ दिली त्या मुलाला मी चुकीचं कसं काय समजू? अजिबात नाही. राया, अरे मी खरंच सांगते, तू मुलगाच आहेस माझा, मी आई आहे तुझी. अरे मला इकडे जशी माझी 2 मुलं आहेत ना, तसं तूच मला आहेस रे. हे बघ, अजिबात मी आता तुला चुकीचं समजणार नाही आहे. आत्तापर्यंत माझ्याकडून खूप चुका झाल्या असतील, मी तुला खूप वेळा चुकीचंही समजलं असेल, पण आता नाही. आता मला अजिबात तुला चुकीचं समजायचं नाही आहे. जरी कुणी काही म्हणालं ना राया, तरीसुद्धा मी तुला चुकीचं समजणार नाही, तुझ्यावरती अविश्वास दाखवणार नाही आहे. या घराची चिंता मला नाही. या घरासाठी मी तुझ्यावरती अन्याय होऊ देणार नाही आहे. हे घर हिला पाडायचं आहे ना, पाडू देत ना, होऊ दे तिच्या मनाचं समाधान. अरे घर माणसांनी बनतं आणि माझ्याजवळ तर माझी इतकी जवळची माणसं आहेत, त्यांना सोडून मी कुठेही राहीन. घर काय, घरामध्ये आपण आठवणी पुन्हा एकदा निर्माण करू, बरोबर ना? पण मला तुला आता त्रास होऊ द्यायचं नाही आहे. राया, तू खरंच खूप चांगला आहेस रे, खूप चांगला. मीच तुला ओळखायला चुकले. मी तुला इतकं रागवलं, इतकं बोलले, पण कधीही तू तुझी मर्यादा सोडली नाहीस. कधीही मला चुकीचं बोलला नाहीस, माझ्याशी चुकीचं वागला नाहीस. अरे प्रत्येक वेळेला मी तुझा अपमान केला, पण वर आवाजात कधी माझ्याशी बोलला नाहीस रे. प्रत्येक वेळेला तू मला समजून घेतलंस, प्रत्येक वेळेला. मग आता जर एक मुलगा म्हणून तू तुझी कर्तव्य पार पडू शकतोस, तर एक आई म्हणून मी माझ्या मुलाचं सगळं चांगलं नाही का बघू शकत? तसंच मी माझ्या मुलाचं सगळं काही चांगलं होताना बघते.
तेव्हा इथे राया म्हणत असतो की जीजी, अगं तू मला मुलगा म्हणालीस, मला खरंच खूप आनंद झाला. जीजी, हे सगळं मी केलं, माझं कर्तव्य समजून केलं. मिस फायरबरोबर माझी मैत्री झाली. जसं हळूहळू तिला ओळखायला लागलो तसंच तुम्हालाही ओळखायला लागलो. तुमच्या बोलण्यामध्ये जरी कठोरपणा होता तरीसुद्धा मायेमध्ये, तुमच्या इथे आता ओरडण्यामध्ये सुद्धा माया होती, मनामध्ये सुद्धा माया होती, हे मला माहिती होतं. तुम्ही वरून कितीही कठोर दिसत असलास ना तरीसुद्धा जीजी, मला माहिती होतं की तुमच्या मनामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये मायेचा ओलावा माझ्यासाठी सुद्धा आहे. मला माहिती होतं की तुम्ही माझ्यावरती प्रेम करता, तुम्ही मला आपलं मानता, हे मला आधीपासूनच माहिती होतं. जीजी, आज मला खरंच खूप आनंद झाला आहे हो. मला खरंच माहिती नव्हतं. लहानपणी जेव्हा जिथे जिथे रस्त्यावरती वाढलो ना तिथे तिथे माझी नजर फक्त माझ्या आईला शोधत होती, आईच्या मायेला शोधत होती, आईच्या मायेचा ओलावा शोधत होती, पण तो मला कधीच मिळाला नाही. पण जेव्हापासून मी मिस फायरला भेटलो तेव्हा मला एक चांगली मैत्रीण मिळाली. निखिलमध्ये मला भाऊ मिळाला, एक बहीण मिळाली, मला नानांमध्ये वडील, तुमच्यामध्ये आई मिळाली. मी खरंच सांगतोय, मला माझं कुटुंब मिळालं, मला कुटुंबाचं प्रेम मिळालं, एक हक्काचं घर मिळाल्यासारखं वाटलं होतं मला. खरं सांगतोय जीजी, आज तुमच्या तोंडून हे मायेचे शब्द ऐकून माझं मन मला भरून पावलेलं आहे. तुमच्या तोंडून जेव्हा मी ऐकलं की मी तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही माझी आई, यापेक्षा दुसरं मला काय हवं आहे? प्रत्येक वेळेला मला वाटायचं की आई म्हणजे काय, आई म्हणजे दुसरी काय असते जीजी? उन्हामध्ये, इथे आता उन्हामध्ये आई सावलीसारखी असते. धडपडणाऱ्या मुलाला इथे आता मायेचं बोट देणारी म्हणजे आई असते, बरोबर ना? मुलगा जर चुकीच्या रस्त्याला जात असेल तर त्याचा कान पकडून त्याला इथे मार देऊन, मायेचा मार देऊन त्याला सरळ मार्गावरती आणणारी म्हणजे आई असते. आणि तुम्ही तेच केले जीजी. तुम्हाला नाही माहिती, अहो नकळतपणे तुमच्या धाकामुळेच हा राया आहे ना, तो जनावरांमधून माणसात आला. अहो रायाला तुम्ही माणसामध्ये आणलं. तुमचा तो धाक, तुमचं ते कठोर बोलणं आणि त्याच्या मागची काळजी आणि माया आणि प्रेम, हे सगळं मला दिसत होतं. तुमच्यामध्ये मला फक्त वाईटपणा दिसत नव्हता, कठोरपणा दिसत नव्हता, तर तुमच्यामध्ये प्रेमळपणाही आहे, एक इथे आईचं मन आहे, हे मला माहिती होतं. तेव्हा इकडे आता राया म्हणतो की जीजी, तुम्ही इथे बोललात ना की तुम्ही माझी आई आहात, मला सगळं भरून पावलं. अजून मला काही नको आहे. मी कधीही आता तुम्हाला त्रास देणार नाही, कधीही तुम्हाला वाईट वाटेल, तुमचा विश्वासघात होईल असं काही करणार नाही. तेव्हा इकडे जीजी म्हणते, तू करून तर बघ, मग बघ तुझा कसा कान पिळते ते. तेव्हा इकडे राया म्हणतो की जीजी, आज मला काही नको आहे, खरंच सांगतो काही नको आहे. आतापर्यंत जे काही केलं ना त्या सगळ्याचं इथे आता मला मोल मिळालं, मला फळ मिळालं असं मला वाटतंय. तेव्हा इकडे जीजी म्हणते की राया, मी तुला आत्तापर्यंत चुकीचं समजले असेल, पण आता नाही. आता मला कुणी ओरडून ओरडून तरी सांगितलं ना की राया चुकीचं आहे, मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन, त्या लोकांच्या बोलण्यावरती नाही. आणि हे बघ राया, आज मी सगळ्यांच्या समोर सांगते की मंजिरी, रायासारखा दोस्त तुला दुसरा कुठलाही मिळणार नाही. तुम्ही ही दोस्ती जपा, तुमच्या दोघांची दोस्ती ही अनमोल आहे. ते म्हणतात ना, एक दोस्त कमावणं ते सुद्धा खूप कठीण असतं आणि तू रायासारखा दोस्त कमावला आहेस. तुम्ही ही दोस्ती, तुमची मैत्री नेहमी जपून ठेवा असं आता जीजी म्हणते. तेव्हा इथे जीजी म्हणते, राया अरे तू माझा मुलगा आहेस, मी तुला माझा मुलगा मानलं आहे, त्याच्यामुळे आता यापुढे तू मला इथे अगदी प्रेमाने जसं जीजी म्हणतोस ना तसंच म्हणत जा. आणि आपल्या घराचे दरवाजे नेहमी तुझ्यासाठी उघडे आहेत. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू येऊ शकतोस, कारण तिथे तुझी वाट बघणारी तुझी आई आहे, हे विसरू नकोस. तेव्हा इकडे आता रायाला दुसरं काय हवं असतं? आईची माया हवी असते आणि ती माया आता जीजीने त्याला भरभरून दिलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे राया आता घरी येतो. रायाला मानाने घरी बोलावलेलं असतं. तेव्हा जीजी औक्षण वगैरे करते. त्यानंतरला इथे आता रायासाठी छान अशी खीर बनवलेली असते, शेवयांची खीर जीजीने, आणि त्याच्यामध्ये टाकलेलं असतं ते म्हणजे वेलची वगैरे टाकलेली असते. आणि जीजी म्हणते की राया तुला आवडते ना तशी शेवयांची खीर केले, खा बरं. तेव्हा इथे रायाने आता शेवयांची खीर खाल्लेली असते आणि राया घरी गेल्यानंतर त्याला खूप त्रास होतो, त्याला बोलता येत नसतं. तेव्हा इकडे आता डिंप्या घरी येतो आणि म्हणत असतो की मंजिरीताई, अगं राया दादाला बोलता येत नाही आहे, त्याला खूप जास्त त्रास होतो आहे. तेव्हा इकडे मंजिरीला आणि जीजीला खूप मोठा धक्का बसतो, कारण अचानकपणे रायाला काय झालं त्यांना खूप काळजी वाटत असते.
रायाची तब्येत बिघडलेली असते तेव्हा इकडे आता डिफिकल्टने जाऊन निरोप दिल्यानंतर इथे मंजिरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण तिला रायाची इथे काळजी वाटत असते.